मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण लांजा तालुक्यात एक समुद्र किनाऱ्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच खाडीपट्ट्यात असलेला एक 12 एकरचा प्लॉट बघणार आहोत, ज्यामध्ये मुख्यतः आंबा लागवड करू शकता. कारण ह्या पट्ट्यात आंबा हा सरासरी लवकर होतो, म्हणजेच फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये हा आंबा आपल्याला खायला मिळतो, म्हणजे पूर्ण पिकून तयार होतो. तर मित्रांनो, ही पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कोकणी घरी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर आणि नवीन प्रॉपर्टी पाहता येतील. तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा. तर मित्रांनो, आजच्या नवीन एपिसोडला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज तुम्हाला एक असा प्लॉट दाखवणार आहे जिथे आपण नक्कीच आंबा लागवड करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहता ही समोर पूर्ण माती आणि थोडा कुठेतरी जांभा असा मिक्स असलेला प्लॉट आहे. यामध्ये टोटल 75 ते 80% ही माती आहे आणि या ठिकाणी आंबा हा प्रामुख्याने लवकर होतो. तर लांजा तालुक्यात आजची आपली ही प्रॉपर्टी आहे. लांजा तालुक्यात म्हणजेच लांजा बाजारपेठेपासून आपली प्रॉपर्टी 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती आहे. तर श्री क्षेत्र पावस हे आपल्या प्लॉटपासून ही 22 ते 23 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते. मुंबई गोवा पण आपल्याला 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती मुंबई गोवा हायवे हा पाहायला मिळतो. आजची आपली प्रॉपर्टी ही 12 एकर असून पूर्णच्या पूर्ण सपाट मैदान असलेली आजची ही प्रॉपर्टी आहे. आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही आंबा लागवड करू शकता, काजू लागवड करू शकता, तुमचा मोठा असा फार्म हाऊस बनवून या ठिकाणी बागायत शेती करू शकता. आजच्या आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी बाजूला बागायत शेती या ठिकाणी माणसांनी केलेली आहे. तसेच साईडला विहिरीही पाण्यासाठी उपलब्ध आहेत, म्हणजेच या आपल्या प्लॉटला भरपूर असं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आजच्या सदर जमिनीमध्ये लाईट कनेक्शन घेण्यासाठी काही पोल टाकून या ठिकाणी लाईट कनेक्शन घ्यावं लागणार आहे. आपल्या प्लॉटला हा जो पाहता हा अधिकृत असलेला हा 26 नंबरचा कायमस्वरूपी असलेला रस्ता आहे, जो पुढेही बागायत शेतींसाठी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी हे पुरीपासून या ठिकाणी हे अधिकृत रस्ते प्रत्येक प्लॉटसाठी किंवा प्रत्येक बागायत शेतीसाठी सोडले आहे. आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच सदर ही जमीन वर्ग 1ची असून पूर्ण टायटल क्लिअर असलेली आजची आपली ही सदर प्रॉपर्टी आहे. पूर्ण सपाट मैदान असलेली प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुम्ही पाहता हाच आपल्या प्लॉटला अधिकृत गेलेला हा रस्ता आहे, जो 23 नंबरला सध्या ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे. तसेच आपल्या बाजूला जर पाहिला तर ही मोठी बागायत शेती या ठिकाणी केली आहे. सदरचा हा प्लॉट आपल्या प्लॉटला लागूनच आहे, ज्यामध्ये एका शेतकऱ्याने या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये 3,500 हापूस या ठिकाणी लावले आहेत. तुम्ही पाहता समोर पूर्ण हापूस हे मोहरले आहेत आणि बहुतेक या ठिकाणी या हापूस कलमांना इथे फळधारणा म्हणजेच कैरीही पडली आहे, म्हणजे कैरी लागली आहे. तर आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली बुकिंग ही फिक्स करू शकता. आजच्या आपल्या प्लॉटपासून जर छोट्या बाजारपेठेचा विचार केला, म्हणजे पंचकृषीच्या बाजारपेठेचा विचार केला, तर ती बाजारपेठ एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आपल्याला मिळून जाते, जिथे तुम्हाला वैद्यकीय सुविधा, मराठी माध्यम शाळा, कॉलेज त्या ठिकाणी मिळून जाते. तसेच तुम्हाला किराणा माल किंवा भाजी मार्केट या ठिकाणी मिळून जाते. मित्रांनो, तुम्ही खाडीपट्ट्यात किंवा लवकर आंबा होण्यासाठी जर प्लॉट शोधत असाल आणि तोही जास्तीत जास्त माती असलेला प्लॉट शोधत असाल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे. आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत प्रति एकर मालकांनी 3.5 लाख रुपये सांगितले आहे. त्यामध्ये नक्कीच थोडंफार मागे पुढे करून म्हणजेच तडजोड करून हा व्यवहार पूर्ण करून मालक देऊ शकतात. तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या. तसेच मित्रांनो, तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा. आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये तो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर नवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून त्या व्हेरीफाय करून परचेसही करता येतील. तर मित्रांनो, आजची आपली प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही नक्की आपली विजिट बुकिंग करा आणि आमच्याकडून हा प्लॉट पाहून त्याचे पेपर व्हेरीफाय करून ती नक्की खरेदी करा. तर पुन्हा भेटू अशीच सुंदर
नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी, ती पण तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.